गगनकन्या. आज सॅटरडे आहे आणि सॅटरडेचा दिवस माझा रिलॅक्स असतो, आरामात असतो. खूप स्पेसिफिक कामं असतात. सकाळी उठून घरचं सगळं आवरणं, किचन साफ करणं, जेवण वगैरे बनवणं, हे खूप स्पेसिफिक आरामात कामं असतात. कारण की मला सुट्टी असते, पण माझ्या हजबंडना सुट्टी नसते, त्यांना वर्किंगला जायला लागतं. सो माझ्या घरात मी एकटीच असते, एकटीच म्हणजे त्यांच्याशिवाय एकटीच असते. सो मग काही टाईमपास नसतो वेगळा किंवा काही बोलणं वगैरे नसतं कोणाशी. सो आपल्या आपल्या कामात बिझी राहायचं. की हा एकच दिवस असा आहे जो मला भेटतो, मला म्हणजे फक्त माझ्यासाठी भेटतो, जो मी माझ्या स्वतःवरती वर्क करू शकते आणि स्वतःला मेंटली काही गोष्टी सांगू शकते, प्रिपेअर करू शकते किंवा एक्स्ट्राचे विचार डोक्यामध्ये. कारण की आपण ज्यावेळी घराच्या बाहेर पडतो आणि ऑफिसमध्ये जातो, भरपूर गोष्टी इनटेक आपल्यामध्ये झालेल्या असतात, इकडचे तिकडचे विचार, इकडच्या तिकडच्या गोष्टी. सो आपण ते डोक्यात ठेवत असतो. सो हा दिवस असा आहे माझा की मी स्वतःला रिलॅक्स करते, त्या सगळ्या गोष्टी काढून टाकते. मला कशावर फोकस करायचं आहे, मला कोणत्या गोष्टी करायच्या आहे, ह्याच्यावरती मी लक्ष देते. सो करते. फॉर एक्झाम्पल सकाळी उठून एक्सरसाइज करणं किंवा मग काहीतरी लिहित बसणं किंवा मग मेडिटेशन करणं किंवा मग तुला काय करायचं आहे आयुष्यात आणि तू कुठे आहेस आत्ता हे लिहित बसणं. अशा गोष्टी मी करते बऱ्याच. ही हल्लीच मी सवय लावून घेतलेली आहे स्वतःला. तसं थोडा जरी टाईम भेटला, अर्धा एक तास टाईम भेटला तरी मोबाईलवरती स्क्रोल करत बसण्यापेक्षा स्वतःला शांत करा, मेडिटेट करा आणि विचारा स्वतःला तुम्ही कुठे आहे, तुम्ही खुश आहे का, तुम्हाला काय करायचं आहे. असे क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला त्याची आन्सर्स भेटतात किंवा आन्सर भेटत पण नाही. मग आपल्याला कळतं अरे याचा आन्सर आपल्याकडे नाही आहे, तर आपल्याला याचा आन्सर शोधलं पाहिजे. सो असं आहे. आज सकाळी तर माझं काही झालं नाही कारण की माझ्यासोबत एक गडबड झाली. मी जो मागच्या वीकचा व्हिडिओ मी शूट करून एडिट करून ठेवला होता, फक्त एक्सपोर्ट करायचं बाकी होतं आणि मी येण्यासारखं जे काही शॉर्ट व्हिडिओ मी काढून ठेवले होते ते गॅलरीमधून डिलीट करून टाकले. त्यामुळे तो व्हिडिओ गेला आणि मग मला ते सगळं परत नव्याने एडिट करायला लागलं सकाळी. सो मी सकाळी उठून आवरून वगैरे ते एडिट केलं. इथे मी नॉर्मल खिचडी बनवते, एकदम नॉर्मल. त्याच्यामध्ये फक्त मूग डाळ टाकून खिचडी बनवते. नॉर्मल जिरं मोहरीची फोडणी, हिंग, कढीपत्ता, मिरची वगैरे आणि थोडंसं वरून कोथिंबीर, असं सिंपल खिचडी असते माझी. खिचडी होईपर्यंत थोडंफार क्लिनिंग केलं, जे की डस्टिंगचं वगैरे काम होतं. आवरले. नॉर्मल खिचडी भात बनवला होता आणि मॅक्झिमम सॅटरडेला ज्यावेळी मला क्लिनिंग करायची असते त्यावेळी मी खिचडी भातच बनवते नॉर्मली, कारण की पटकन होऊन जातं आणि क्लिनिंग पण करता येते लगेच, सायमल्टेनियसली दोन्ही होऊन जातं. भूक जास्त वेळ म्हणजे पटकन होऊन जातं, त्यामुळे मी ते बनवते. तर मग सगळं झालं आहे. खरं तर मला किचनचं व्हिडिओ काढायचं होतं, शूट करायचं होतं थोडंसं हे क्लिनिंग वगैरे करताना, पण ते काही पॉसिबल झालं नाही कारण की लाईटच नव्हती. आत्ता लाईट आली, जवळपास 3 वाजले जातात आणि आत्ता जस्ट मग अशी 2:30 वाजता काहीतरी लाईट आली आहे. सो ते नाही करता. जोई यांचं आयुष्य यार खूप मस्त आहे. एकदम उठायचं, झोपायचं, खायचं प्यायचं आणि इकडे तिकडे फिरायचं, बाकी काही यांना टेन्शन नाही आहे. किती भारी. मी मूवी बघते नवरत्न, द हिडन मिस्ट्री. साऊथचा मूवी आहे. काहीतरी इंटरेस्टिंग भेटला यूट्यूबला सर्च केल्यावर, म्हणून म्हटलं बघूयात. खून, हे भगवान. हा मूवी आहे म्हणजे ठीकठाक आहे, ओकेवाला मूवी आहे. मूवी बघेपर्यंत संध्याकाळ होत आली होती आणि माझे हजबंड माझा आला होता तोपर्यंत, आणि हे बघा ते कसं आल्या खेळत बसले माणसांसोबत. दमली का ती? चहा आणि खारी किंवा चहा आणि टोस्ट हा एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे हे वेगळंच गणित आहे आणि ते खूप भारी आहे, पण खरं तर ते अनहेल्दी आहे. तर एवढे मी घेतले, पण एवढे मी खाल्ले नव्हते, 1-2च खाल्ले होते.
सो या चहा खारीसोबत माझा सॅटरडे संपवला मी इथे. आणि नेक्स्ट डे संडे सकाळी उठून सुजलेल्या डोळ्यांसोबत मी पटपट आवरायला घेतलं, कारण की उठायला लेट झालं होतं. आज घरात मी आणि माझे आहोच होते, कारण की आई बाहेर गेली होती पंढरपूरला फिरण्यासाठी, देवदर्शनासाठी. सो सकाळी पटपट सगळं किचनचं कामं वगैरे आवडली. शूट नाही करता आलं जास्त, कारण की मी खूप स्पीडमध्ये कामं केली, कारण की उठायला लेट झाला होता ऑलरेडी. ही घरातली बेसिक कामं, किचनमधली बेसिक कामं करून नंतर मग आम्ही चपाती भाजी बनवली आणि त्यातच मस्त छान नाश्ता केला पोट भरून. हेअर्स ठीक आहे. संडे आणि सॅटर्डेचा कंबाईन व्हिडिओ मी पोस्ट करेन. सकाळचं सगळं आवरून झालं, आमचं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि मी अशीच बसले होते स्क्रोल करत, यूट्यूबचे व्हिडिओ स्क्रोल करत बसले होते. काही अकाउंट्स बघत बसले होते, यूट्यूबचे प्रोफाईल्स बघत बसले होते कसं वगैरे, कारण की स्टडी करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला यूट्यूबमध्ये पुढे जायचं असेल तर आत्ता काय चाललं आहे, तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यामध्ये आत्ता कोण आहेत तुमच्या कॉम्पिटिशनला वगैरे, या गोष्टी बघणं गरजेचं असतं. तर तेच मी बघत होते. तर मग मी सकाळपासून काही शूट नाही केलं आणि मी विचार करत होते की काय शूट करावं, कारण की आमचे अहो बाहेर आहेत. त्यांचं काहीतरी काम चाललं आहे पाईपलाईन रिगार्डिंग, तर त्यांचं ते चालू आहे. आणि आत्ता 12:30 वाजलेत, 12:30 पावणे वाजले, 1 वाजला आहे. ओके, सो 1 वाजला आणि एवढ्या उन्हाचं ते बाहेर काम करत आहेत म्हटल्यावरती आल्यावर त्यांना आरामाची तर गरज भासणारच आहे. आणि मग बाहेर जाऊ नाही जाऊ माहीत नाही, थोडं फेरफटका मारायला गेलो तर मग असं होतं. त्यामुळे मग मी विचार करत होते की काय शूट करायचं. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मी एक गोष्ट जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी. 2022-23मध्ये मला आठवते की मी नव्हते सॅटिस्फाईड स्वतःच्या जॉबला किंवा इन्कमला तिथल्या किंवा वर्कला तिथल्या मी सॅटिस्फाईड नव्हते. मग त्यावेळी मी असं रँडम कंटाळून असं लिहिलं होतं की मला आयुष्यात काय काय करायचं आहे, हे पॉईंट मी लिहिले होते. आणि त्याच्यामध्ये होतं की एक चांगला जॉब असावा वगैरे, असं तसं होतं. आणि 2023च्या स्टार्टिंगला गेस मी ते लिहिलं होतं आणि 2023च्या एंडिंगला मला तसा जॉब लागला. त्यावेळी जो मला तेवढं इन्कम आणि वर्क तिथलं ओके होतं जिथे मी आत्ता आहे. 2024मध्ये पण सेम लग्न होतं. 2024ला जानेवारीमध्येच 6 तारीखला लग्न होतं. सो ती खूप गडबड चालू होती लग्नाची, त्यामुळे ह्या गोष्टींकडे लिस्टकडे वगैरे लक्ष नाही द्यायला भेटलं. नंतर मी तिथे सिरियस नव्हती त्या गोष्टींना असं म्हणू शकतो आपण. आणि नंतर लग्न झाल्यानंतर 1-2 महिने झाले, सेटल झाले डोक्याने. आणि त्याच्यानंतर मग मी ते पॉईंट लिहिले 2024ला काय करायचं आहे ह्या गोष्टी होते. त्यातल्या पण 1-2 गोष्टी कंप्लीट झाल्या माझ्या. आणि नंतर मी ठरवलं की 2025मध्ये आपल्याला खूप सिरियसली मॅनिफेस्टेशन किंवा ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवून त्या गोष्टी करायच्यात. आणि मग मी 2025च्या स्टार्टिंगला एक ही डायरी आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी सगळं लिहून ठेवलं. जवळपास 30 पॉईंटची लिस्ट आहे ती माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये मी सगळं लिहून ठेवलं की मला काय काय करायचं आहे. मग ते रिगार्डिंग स्वतःच्या असं असू शकतं, स्वतःच्या हेल्थच्या रिगार्डिंग किंवा स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटच्या रिगार्डिंग, स्वतःच्या बोलण्याच्या रिगार्डिंग, किंवा समजा मी खूप इंट्रोवर्टेड पर्सन आहे तर मग त्या रिगार्डिंग काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवे असेल तर मग सगळं जे काही, मग तुम्हाला प्रॉपर्टी काही खरेदी करायची आहे तर त्याच्यामधले पॉईंट लिहिणं, किंवा मग तुम्हाला तुमच्या घरच्यांसाठी काही करायचं, तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी काही करायचं, एखादी गोष्ट घ्यायची आहे, बऱ्याच गोष्टी मी लिहून ठेवल्या. आणि तुम्हाला सांगायचं बोलण्यामागे एकच उद्देश आहे की तुमच्यापैकी जर कोणी अजून पण ह्या गोष्टी फॉलो नाही करत आहे, खरं तर म्हणजे फॉलो नाही करत आहे तर प्लीज नक्की करा. मला असं वाटतं की ह्याचा खूप सारा फायदा आपल्याला होईल. मी सॅटर्डेला ह्या गोष्टी प्रत्येक सॅटर्डेला किंवा जास्त संडेला वेळ भेटला असेल किंवा माझं एक वीक वर्क फ्रॉम होम असतं आणि एक वीक वर्क फ्रॉम ऑफिस असतं, तर त्यावेळी मला कधी टाईम भेटला असेल सकाळचा तर मी नक्की आवर्जून ही नोटबुक उघडते. त्या गोष्टी कोणत्या गोष्टी आहेत ते रिमेंबरिंग करत राहते स्वतःला की ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग केल्यावर काय होईल, केल्यावर किती आनंद होईल, या गोष्टीची फिलिंग घेत राहणं. तर ह्या गोष्टी मी करते. जर तुम्ही अजूनही या गोष्टी करत नसाल, मला माहिती आहे की मॅक्झिमम लोकांना ह्या गोष्टी माहीत आहेत, पण तरीही जर तुमच्यापैकी कोण असं असेल जे की ही गोष्टी फॉलो नाही करत किंवा करत नाही अजून पण, तर प्लीज करा. ह्याचा खूप फायदा होऊ शकतो किंवा होत असेल. हे अनुभव मला आलेले आहेत ऑलरेडी 1-2 वेळा. तर मग जर तुम्ही करत नसाल तर नक्की करा. जर तुम्हाला डिटेल स्टडी हवे असेल मॅनिफेस्टेशन रिगार्डिंग किंवा बाकीच्या गोष्टींच्या रिगार्डिंग हे का लिहावं, तर बरेच व्हिडिओ असतील यूट्यूबवरती जे तुम्हाला एक्सप्लेन करतील की ह्या गोष्टीची काय गरज आहे.
मी तर तेवढं डिटेल नॉलेज म्हणजे एकदम डिटेल नॉलेज तर शेअर नाही करू शकत आहे, पण या गोष्टीवर माझा विश्वास आहे कारण की मी हे अनुभवलं आहे आणि थोडीफार स्टडी केली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची आणि मॅनिफेस्टेशन अफर्मेशनची. सो त्यामुळे मला असं वाटलं की मी हे तुमच्याशी शेअर करावं. नक्की तुम्ही जर करत नसाल तर ह्या गोष्टीवरती एकदा ट्राय करून बघा, लिहून बघा स्वतःच्या विशलिस्ट ज्या काय आहे. काय होतं ना, आपण आपल्या डोक्यात ठेवतो आपल्याला. आता समजा मी आहे, आता मला समजायचं हां मला खूप छान भारी 4 व्हीलर घ्यायची आहे, हे आपल्या डोक्यात असतं. फक्त डोक्यात असणं पण काही वाईट नाही आहे, पण तुम्ही लिहिता ज्यावेळी ना त्याचं हे खूप वाढतं. काय मला वर्ड नाही आठवते एक्झॅक्टली, पण तेच तुम्ही त्या गोष्टी लिहा. प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्हाला करायची आहे आयुष्यामध्ये. यूट्यूब स्टार्ट करणं ही 2025मध्ये असलेली लिस्टमध्ये असलेली ही एक गोष्ट आहे जी की मी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे. तर कुठपर्यंत चालेल, मी कुठपर्यंत ॲक्टिव्ह राहीन हे माझ्यावर आहे, हे माझ्या वर्कवर आहे. पण यूट्यूब स्टार्ट करणं हा जो किक होता तो भेटलेला आहे मला, झालं आहे ते असं मला वाटतं. सो हीच इन्फॉर्मेशन किंवा माझ्यासोबत झालेला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचं होता जो मी सांगितला. आता मला जेवण लंचमध्ये चणा मसाला बनवायचा मी डिसाईड केला आणि त्यासाठी मी इथे चणा उकडून घेतला आहे व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आणि देन मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे चणे काढून घेतले, त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली. कोथिंबीर भरपूर सारी टाकायची, माझ्याकडे इथे नव्हते म्हणून मी जेवढी होती तेवढीच टाकली आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर मग एक मोठा कांदा एकदम छोटा मी चिरून घेतला एकदम बारीक. आम्ही दोघं होतो खाण्यासाठी, हे जो मी कमी क्वांटिटीमध्ये बनवत होती. फोडणीसाठी मी कढई तापायला ठेवले, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे व्यवस्थित तवंग येतं त्याच्यावरती. त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि रिक्वायर्ड खडे मसाले टाकले जे काय आहेत माझ्याकडे होते अवेलेबल ते. नंतर कढीपत्ता, हिंग, कांदा घालून थोडं व्यवस्थित फ्राय करायचं कांदा. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जेवणामध्ये लागतात रेग्युलर त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि देन मग ही फोडणी व्यवस्थित तळू द्यायची, व्यवस्थित भाजून घ्यायची. मी आलं लसूण पेस्ट आधी टाकायला विसरली होती त्यामुळे मी नंतर टाकते. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी टोमॅटो प्युरी करून घेतली होती. टोमॅटो थोडासा भाजून घेतला होता, असंच पण टाकला जातो पण मी भाजून घेतला होता आणि नंतर तो हा मसाला जो आहे व्यवस्थित अगदी फ्राय करायचा, तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि देन मग त्याच्यामध्ये ते जे काही उकडून घेतलेले होते ते चणा टाकायचे आणि व्यवस्थित उकळ करून घ्यायची. इथे तवंग दिसत नाही याच्यावरती, पण भाजी खूप चवीला छान झाली होती. त्याच्यावरती व्यवस्थित तवंग आला होता आणि आम्हा दोघांना ती फार आवडली. का हा ते डिसाईड करण्यासाठीच असेल. इव्हिनिंगला मग रिलॅक्स होण्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेलो, थोडंसं फिरलो, गप्पा मारल्या आणि मग शेवपुरी खाल्ली शेवटी येताना रिटर्न आणि मग घरी आलो. संडे संपलेला आहे, खूप छान गेला, खूप मस्त वाटला, आजचा दिवस भारी गेला.